सुखात नांदावी म्हणून कधी कुणासमोर न झुकणारा न वाकणारा बाप गावातल्या मोठ्या सावकाराकडे जातो आणि हात जोडतो आणि बाप सांगतो, दादा माझी ताईडी मोठी झाली हो, माझ्या बाळाचं माझ्या ताईडीचं माझ्या लेकीचं लग्न करायचंय, माझ्या लेकीच्या लग्नासाठी 2-3 लाख रुपयाची गरज आहे व वर्षानं ऊसाचं बिल येईल, ऊस तुटून गेला की तुम्हाला पैसे आणून देतो. अरे कधी कुणासमोर न झुकणारा बाप लेकीच्या हुंड्या पायी गावातल्या सावकारासमोर झुकतो. तो बाप खूप स्वाभिमान असतो, खूप अभिमानी असतो तो बाप. अरे वराडी येतात, जेवण करून निघून जातात. आलेला प्रत्येक माणूस असतो, नवीन कपडे त्याच्या अंगावरती असतात, त्याच्या अंगाचा परफ्यूमचा वास येत असतो. सगळे नवीन नटून थटून सजून धजून आलेले दिसतात, पण त्या बिचाऱ्या बापाकडे पाहत नाही. प्रत्येकाच्या अंगावरती कडक इस्त्रीचा शर्ट दिसतो, परफ्यूमचा वास येतो, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलीच्या डोक्यावरती अक्षता पडून मुलगी सुखी संसार करायला नांदायला जात नाही तोपर्यंत मलका बापाच्या अंगावरती एकच शर्ट असतो. अरे सगळ्यांच्या जवळ गेल्यानंतर प्रत्येकाच्या अंगाचा परफ्यूमचा वास येतो, पण बिचाऱ्या बापा जवळ गेल्यानंतर त्याच्या अंगाचा फक्त आणि फक्त घामाचाच वास येतो. तो बापच आपल्याला कळाला नाही बाबा.